खेळाडूने उचललाय गावच असेल त्यानंतर कुशिवली विपक्ष विजय संघ त्यानंतर मॅच मात्र आता मात्र हाय व्होल्टेज होती इंटरेस्टिंग ड्रामा चालू झालाय क्लायमॅक्स तिसरा सामना कलमपाडा विपक्ष कोथेरेवाडी वडपे आणि जियान शिलेवन गाणे काय मॅच पाहायला मिळत आहेत लक्षात घ्या चला टॉस देखील या मॅचचा लगेच केला जाईल चला जय गणेश सारमाल टीमचे कॅप्टन फेर ड्रॉ केले गेलेत ही मात्र नोंद घ्या चला जय गणेश सारमाल विपक्ष कुळगाव त्यानंतर कुशवली विपक्ष विजय संघ कलमपाडा विपक्ष कोथरेवाडी जियान शिलवन गाणे विपक्ष वडपे क्रिकेट भिवंडीचा दोन दादा संघ पाहायला मिळतील तो सामना देखील आजच्या रजनीमधील एक मोठा सामना पाहायला मिळेल परंतु जाऊया मॅच कडे इथे मात्र क्वालिफायची चुरस पाहायला मिळते आहेत एका साइडला पाहायला मिळतोय वांगणी दुसऱ्या बाजूला शील्ड 3 षटकाचा सामना आहे जशी या मॅचला होईल सुरुवात तसे कॉम्बॉक्स मध्ये कोरिया बदलाव विशालजी बांगारे हे मात्र जॉईन होतील या मॅच साठी थँक्यू चला स्पीडअप ठेवा अधिकचा उशीर नको अधिकचे सामने आपल्याला खेळवायचे आहे त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा थँक्यू विकीजी शेवाळे सर शापूरचा एक बुलंद आवाज जो आपल्याला ऐकायला मिळतोय आजच्या रजनीमध्ये देखील टॉपॉटरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बाळा तर त्यांच्या सोबतीला सचिन टॉपॉटरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायरचा सामना शेवटचा सामना बक्षीस पात्र फेरीसाठी ही चाललेली लढत दोन टीमच्या दरम्यान एक धुवंत लढत जी तुम्हा सर्वांच्याच भेटी झाली वांगणी बनाम जय हनुमान शील्ड शॉट आपले चेंडू पहिल्याच बॉल वरती पूल केलाय पूल आणि पॉवरफुल पाठवून दिलाय सरळ बॉर्डर लाईनच्या पलीकडे चौकार कम ऑन डीजे चांगल्या प्रकारचा सॉन्ग श्यामच्या माध्यमातून जामनाला ऐकायला मिळतंय शॉट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा फटका जरूर चांगल्या प्रकारचा सजवत होता त्या ठिकाणी उपस्थित होते गल्ली पॉइंटने सरळ ढकलून द्यायचा प्रयत्न सुरू होता परंतु बघता बघता त्या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव अगदी पाहायला गेलं त्या बॉलवरती जरूर एक धाव घेतली गेली त्या अनुषंगाने 5 धावा ज्या स्कोरवरती लगावल्या जात आहेत 5 धावा तर आल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून जरूर एक चांगला खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल कारण मी संघ जोपर्यंत लॉस पॉइंट बघितले होते तोपासून मी सांगत होतो की या दोन संघ नक्कीच शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज होतील आणि नक्कीच तेच झालंय सध्या तरी आपण पाहताय दोन टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत बनली आहे फलंदाजाला फलंदाज सचिनला थोडीशी हरकत बनली आहे सर्व विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन बॉल विस्तारतोय डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये जितके डॉट बॉल फेकले जातील तितका कमीत कमी धावेवरती रोखण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल वांगणी क्रिकेट संघाच्या माध्यमातून कारण की अपोजिट टीम
सातत्याने त्याच्या माध्यमातून अधिकच्या धावा जरूर बनवण्याचा विक्रम राहिला गेलाय शीळ क्रिकेट संघाच्या माध्यमातून, परंतु आपण पाहताय वांगणी क्रिकेट संघाला सध्या तरी बेडून टोकून देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून केलं जाते. दुर्गेश आल्या मैदानाच्या आतमध्ये शॉट ऑफ लाईन चेंडू पूल केला, क्षेत्राच्या डाऊन दी बॉल काही जेलची संधी उपलब्ध झाली आहे आणि कुठल्या प्रकारचे चूक नसणारे 5 वरती पहिला धक्का बॅटिंग करत असताना शीळ क्रिकेट संघाला फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. युवरालय मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारचा गोलंदाज दुर्गेशच्या माध्यमातून अधिकच्या धावा न करता कमीत कमी धावा ज्या खर्च केल्या जात आहेत त्या अनुषंगाने जरूर या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करतायत. जेथे आपण पाहू शकताय ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज दुर्गेश दाखल झाला होता, विकेट देखील घेतले गेले. त्यानंतर या बॉलवरती एकही धाव खर्च करत नाहीये. शॉट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा हरकत बनली आहे फलंदाज मयूरला, पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. आपण पाहू शकता गोलंदाजी करत असताना गोलंदाज दुर्गेशला आपण पाहिलं होतं P1चं पहिले षटक समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 5 धावा ज्या स्कोरवरती लगावल्या गेल्यात, एक विकेट देखील प्रस्थापित करून दिले आपल्या संघासाठी. चला स्पीडअप ठेवा, अधिकचा उशीर नकोय. वांगणी क्रिकेट संघ अधिकचे सामने आपल्याला खेळवायचे शिल्लक आहे त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. वारंवार तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. अजून या इनिंग मधील 2 षटकांचा खेळ शेष शिल्लक जो आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकामध्ये जर का धावा आल्या तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव जो जरूर पाहायला मिळेल. यात मात्र तिळकाही शंका नाही, परंतु कमीत कमी धावा ज्या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त स्कोर बरोबरती नजर टाकायला गेली ते फक्त आणि फक्त 5 धावा, एक विकेट देखील गमावली गेली बॅटिंग करत असताना शीळ क्रिकेट संघाच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज करण दाखल झालाय. दोन्ही टीमच्या माध्यमातून ही चाललेली लढत सध्या तरी तुम्हाला सर्वांच्याच भेटी झालाय. शीळ क्रिकेट संघ त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना वांगणी क्रिकेट संघ हा विठरला जात आहेत. स्विचिटचा पट्टा सजवला शतक उपस्थित आहेत, परंतु किती धावा त्या बॉलवरती हे पाहावं लागेल. जरूर शतक धावता येत त्या बॉलवरती धावा देखील घेतल्या जात आहेत. स्विचिटचा पट्टा सजवला होता, शतक जरूर पोहोचले होते अंतिम मुवमेंटला, बॉल अडवला गेलाय. जरूर या बॉलवरती 3 धावा त्या सहजरित्याने कंप्लीट होतात. गुड रनिंग विथ द विकेट पाहावे लागेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. या षटकामध्ये जरूर धावा येणं तितकेच गरजेचं राहील, कारण की P1च्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. त्या अनुषंगाने या षटकामध्ये धावा येणं तितकेच गरजेचं राहील दोन्ही टीमसाठी. एक एक बॉल सांगून जाईल की कोणावरती भारी, तू भारी की मी भारी. पुन्हा एकदा समोर प्रयत्न, लाऊड अपील आणि पंचांचा बोट देखील आकाशाकडे. यस, फलंदाज बाद. चला स्पीडअप ठेवा, अधिकचा उशीर नकोय. वांगणी क्रिकेट संघ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर समाधान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. करणच्या माध्यमातून देखील पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर एक विकेट जी सॅक्रिफाईस केली जाते त्याच्या माध्यमातून कमीत कमी धावाच्या स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त 7 धावा, 2 विकेट देखील गमावली जात आहेत. शीळ क्रिकेट संघाच्या माध्यमातून जरूर अधिकच्या धावा प्रत्येक मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटत होत्या, परंतु पुन्हा एकदा डॉट 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 बॉल
गोलंदाज करणच्या माध्यमातून मी मगाशी केलं होतं की जरूर एक चांगली लढत तुम्हा सर्वांच्याच भेटीत येईल, परंतु हव्या तशा धावा ज्या दिल्या जात नाहीयेत. हा दोन्ही या इनिंग मध्ये चेंडू शिल्लक असतील, परंतु त्या अनुषंगाने बॅटिंग होणं तितकेच गरजेचं राहील. पुलर लेनचा चेंडू होता, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा यश देखील आलाय. त्या बॉलवरती एक धाव कंप्लीट होती आहे. दुसरी धावीचा प्रयत्न करणार आहेत, परंतु तसं काही घडणार नाहीये. एक धाव सहजरित्याने कंप्लीट होती. 8 धावा स्कोरवरती लगावल्या गेल्या आहेत. 2 विकेट गमावले गेलेत. हा दोन्ही या षटकामधील आपण पाहू शकाल 2 चेंडूचा खेळ शेष शिल्लक जो पाहायला मिळतोय. या इनिंग मधील दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज करण आला होता. फक्त 8 धावा ज्या स्कोर बोर्डवरती लगावल्या जात आहेत. कमीत कमी धावा पाहायला मिळतात. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का, परंतु मैदानाच्या आतमध्ये तशी कामगिरी करावी लागेल. गोलंदाजाला देखील समोरच्या दिशेला फोर्स केलाय. शतक धावतायत. एक धाव कंप्लीट होती. दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हाणाहाण करता करता 2 धावा सहजरित्याने बटोरल्या जात आहेत. यस, चोरट्या धावा घेतल्या जात आहेत. कशा का होईना, परंतु धावा येणं तितकंच गरजेचं राहील. या सामन्यामध्ये 10 धावा ज्या लगावल्या गेल्यात. हा दोन्ही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक जो आपल्याला करणच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळेल, परंतु या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का हे देखील तितकंच गरजेचं राहील. बॅटिंग करत असताना शिल्ड क्रिकेट संघाला पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. हरकत बनली आहे. स्विंग अँड मिस फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. आदल्या बॉलवरती 2 धावा, नंतर डॉट बॉल आलाय. ओव्हर क्रमांक 2 ची समाप्ती होत असताना फक्त स्कोर बोर्डला 10 धावा, 2 विकेट गमावले गेले आहेत. 12 बॉलचा खेळ समाप्त होत असताना फक्त स्कोर बोर्डवरती 10 धावा. चला स्पीडअप ठेवा, अधिकचा उशीर नकोय. चला स्पीडअप ठेवा. वांगणी क्रिकेट संघ अधिकचा उशीर नकोय. ट्रॅकवरती गोलंदाज स्वप्नील आलाय. चला स्पीडअप ठेवा, अधिकचा उशीर नको. अधिकच्या आपल्याला सामने खेळवायचे आहे, त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. स्वप्नील आलाय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप ठेवा, अधिकचा उशीर नको. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात आणि आता तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. ज्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात, टाइम काउंट केला जातो, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. समोर ठेवण्याचा प्रयत्न समरीन चेंडू पाहायला भेटतोय. स्वप्नीलच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. पहिला तर बॉल डॉट आलाय. अगदी पाहू शकाल आपण. फक्त धाव संख्या 10 वरती स्थिरावली गेली आहे. ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात होत असताना डॉट बॉलने सुरुवात करून दिली गोलंदाज स्वप्नीलने. डॉट बॉल स्ट्रायकर एंड वरती बॅटर समाधान पाहायला भेटतो. त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंड वरती मयूर सध्या तरी खेळतोय. फक्त 10 धावा स्कोर वरती लगावले गेले. या षटकामध्ये धावा येणं तितकंच गरजेचं राहील. समोरचा प्रयत्न जरूर सुरू होता. डाऊन दी बॉल खाली, परंतु मस्तक पे दस्तक बॉल चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. जरूर चौकार आल्या मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती जरूर धावा येत नव्हत्या, परंतु प्रश्न विचारले जात आहेत सध्या तरी या बॉलवरती गोलंदाज स्वप्नीलला की मी देखील कमी नाहीये. बॅटर समाधानच्या बॅट मधनं चौकार आलाय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, पुन्हा एकदा चापूक शॉट सध्या उपस्थित आहेत. जेलची संधी उपलब्ध झाली होती. एक धाव कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हाणा करता 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग विथ विकेट मानावी लागेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. जरूर या षटकामध्ये धावा येणे तितकंच गरजेचं राहील. 25 ते 26 धावा जरी बनवल्या गेल्या तरी मॅच मध्ये जरूर चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली जाईल. या बॉलवरती 2 धावा आले. चला स्पीडअप ठेवा, अधिकचा उशीर नकोय. समाधान ऑन दी स्ट्राइक एंड वरती गोलंदाज स्वप्नील तिसरा स्पेल घेऊन आला होता. त्याच्या माध्यमातून एक चौकार देखील लगावला गेला. पुन्हा एकदा पट्टा सजवला क्षेत्र उपस्थित आहे. एक धाव कंप्लीट होती. दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकेटची संधी उपलब्ध झाली आहे आणि त्या बॉलवरती जरूर विकेट जी सॅक्रिफाईस करावी लागते. बॅटिंग करत असताना अजून एक धक्का लागतोय शिल्ड क्रिकेट संघाला. हा तिसरा धक्का. फलंदाज बाद.
आधुनिक षटकातील 2 चेंडू शिल्लक पाहायला मिळतात. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका येणं तितकंच गरजेचं राहील, कारण की बॅटिंग करत असताना हव्या तशा धावा ज्या घेतल्या थँक्यू डीजे. पुन्हा एकदा एक विकेट आली. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर गोलंदाज स्वप्नील आला होता, त्याच्यावरती देखील चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. कमीत कमी धावा खर्च केले जात आहेत. ऑन हॅट्रिक चान्स वरती सध्या तरी आहे. समोरच्या दिशेला फोर्स केला, त्याच्या उपस्थित आहे. एकदा कंप्लीट होते. दुसरी धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू हाण करता करता यस विकेट गमवावी लागते. 1+1 विकेट या बॉलवरती पाहायला मिळते. फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झाला. फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असताना शिल्ड क्रिकेट संघाने बनवल्या गेल्या आहेत 18 धावा बनवल्या गेलेत. 19 धावेचा लक्ष्य जो ठेवला गेलाय आपण पाहू शकाल. वांगणी क्रिकेट टीम पुढे. चला लगेचच मैदान खाली करा. मैदानाच्या आतमध्ये लगेच टॉप ऑर्डरचे फलंदाज देखील पाठवून द्या. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. 18 धावा बनवल्या गेल्या आहेत. 19 धावेचा आपण पाहू शकाल पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये वांगणी क्रिकेट संघाला. आतमध्ये टपोटरचे फलंदाज दाखल करा. अधिकचा उशीर नकोय. वांगणी क्रिकेट संघ तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. अधिकचा उशीर नकोय, कारण की फिल्डिंग सेट केली गेली आहे शिल्ड क्रिकेट संघाच्या माध्यमातून. त्या अनुषंगाने तुम्ही देखील टॉपॉटरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. वांगणी क्रिकेट संघ अन्यथा मॅनेजमेंट कमिटीच्या नियमानुसार तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. ज्या सूचना तुमच्यापर्यंत दिल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आतमध्ये दाखल झालेत. 18 धावा तर बनवल्या गेल्या आहेत. 19 धावेचा चेस मैदानाच्या आतमध्ये ठेवला गेलाय. सध्या तरी वांगणी क्रिकेट टीम पुढे. टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सचिन आलाय आतमध्ये. पहिला स्पेल हाताळणी करत गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज सचिन आलाय. मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डरचे फलंदाज दाखल झाले गेले. तो वांगणी क्रिकेट संघाकडनं आपण पाहू शकाल. ओम साई वांगणी क्रिकेट संघाची टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. करण तर त्यांच्या सोबतीला सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. चला अधिकचा उशीर नकोय. सचिन आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पहिलाच बॉल वरती जरूर घडतंय काय तर लाईन चेक केली जाईल का.
हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. याच लाईन चेक केली जाते मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप. पाहायला गेलं तर जरूर या बॉलवरती फाईट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. 5+1 2 धाबा ज्या लगावल्या जात आहेत. 2 धाबा तर आल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. कमीत कमी धाबा. लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला मिळते, परंतु लो स्कोरिंग मॅच देखील रंगतदार ज्या आपण पाहिल्या होत्या पहिल्या रात्रीपासनं, तर आज शेवटची रजनी ज्या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. कमीत कमी धाबा जरूर आहेत, परंतु या धाबा देखील सहजरित्याने डिफेंड होऊ शकतात. त्या अनुषंगाने गोलंदाजी इथे करणं गरजेचं राहील. या बॉलवरती देखील एक सिंगल धाव जी सहजरित्याने कंप्लीट होती. 3 धाबा आल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. एकही विकेट गमावली जात नाही. मागणी क्रिकेट संघाच्या माध्यमातून जरूर कुठल्याही प्रकारचा प्रेशर घेतला जात नाहीये, कारण की त्यांना देखील ठाऊक आहे कमीत कमी धाबा आहे. त्या अनुषंगाने इथे फलंदाजी देखील त्या प्रकारे करावी लागेल. जरूर इथे 3 धाबा आल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिनला आपण पाहताय. त्याच्या माध्यमातून पहिला गोलंदाज नक्कीच पाहायला भेटत होता शेळ क्रिकेट संघाच्या माध्यमातून. समोर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु झटका दिलाय आणि चटका दिलाय. बोलला पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. प्लीज तुम्ही कुठेतरी ती शेकोटी पेटवली आहे, ती शेकोटी विधवाची तुमच्यापर्यंत सूचना दिल्या जात आहेत. शेकोटी विधवा, कारण की संपूर्ण दूर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जात आहेत की शेकोटी विधवा. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. चौकार तर आलाय. धाबा तर आल्या. बुलर लेनचा चेंडू. जेलची संधी उपलब्ध झाली. डाऊन दी बॉल खाली घडतोय काय तर झेल होतोय जमिनीला दान. यस गणपती बाप्पा मोरया. जरूर या बॉलवरती झेलची संधी उपलब्ध झाली होती, परंतु तसं काही घडत नाही आहे. झेल होतोय जमिनीला दान आणि त्या बॉलवरती एक धाव सहजरित्याने कंप्लीट होते. गुड रनिंग विथ विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सचिन येतोय. समोर ठेवण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त गल्ली पॉईंटच्या दिशेने ढकलून दिला. क्षेत्ररक्षक धावतायत. आउटफील्ड अत्यंत पास आहे. अंतिम मोमेंटला बॉल अडवला गेलाय. त्या बॉलवरती धावा देखील घेतल्या जात आहेत. 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. 2-2 धावा जरी प्रत्येक बॉल मागे घेतले गेले तरी ह्या धावा सहजरित्याने चेस होऊ शकतात. आपण पाहू शकाल सध्या तरी 10 धावा स्कोरवरती लगावल्या गेल्या आहेत. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष शिल्लक जो आपल्याला पाहायला मिळतोय. इबनचा पल्ले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज सचिनला आपण पाहत होता. त्याच्या माध्यमातून जरूर अधिकच्या धावा ज्या खर्च केल्या जातात, कमीत कमी धावा खर्च करायचे होते, परंतु धावा ज्या खर्च केल्या जातात हे 2 बॉलवरती जरूर मॅच इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉलवरती सिंगल डबलला जरी प्राधान्य दिले गेले तरी या धावा सहजरित्याने चेस होऊ शकतात. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धावासाठी निघाली विकेटची संधी. विकेटची चान्स. यस विकेट गमवावी लागते सध्या तरी बॅटिंग करत असताना आपण पाहताय वांगणी क्रिकेट संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला राकेश. त्याच्या बॅटमध्ये जरूर धावा येत होत्या. मागच्या सामना आपण पाहिला होता, त्याच्या बॅटमध्ये जरूर धावसंख्या येत होत्या, परंतु या सामन्यामध्ये धावा येतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. धावा तर आल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल ओव्हर क्रमांक 1 ची सुरुवात होत असताना जरूर चांगल्या प्रकारची धावसंख्या आली आहे. 11 धावा तर मैदानाच्या आतमध्ये लगावल्या गेल्या आहेत. एक विकेट देखील गमावली गेली हरकत नाहीये. धावा आल्या आहेत. अजूनही कमीत कमी धावा जरूर लागत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडेल काय बिघडेल काय, कोण कोणावरती हवी ठरतंय या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला ते चित्र पाहायला मिळेल. यात मात्र काही शंका नाहीये, परंतु षटकातील अजूनही चेंडू एक शिल्लक जो आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवरती जर का सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं वांगणी क्रिकेट संघाच्या माध्यमातून तर पुरेपूर विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. यात मात्र काही शंका नाहीये. समोर ठेवण्याचा प्रयत्न लॉप केलाय, पाठवून दिलाय सरळ. मॅचची पुरेपूर हवा काढणारा षटकार. षटक कंप्लीट. पहिलं आणि धाबा देखील आल्या आहेत भरपूर.
मॅचची पुरेपूर आबा काढणारा षटकार जो आपल्याला पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त 2 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये पाहू शकाल आपण. फक्त आणि फक्त औपचारिकता जी शिल्लक पाहायला मिळते, परंतु त्या धाबा जरूर काढण्याचा विक्रम केला गेलाय. सध्या जर आपण पाहता वांगणी क्रिकेट संघाच्या माध्यमातून क्वालिफायरचा सामना, शेवटचा सामना आजच्या रजनीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुरेपूर विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना वांगणी क्रिकेट संघाला आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये खूप सारी चर्चा राहिली गेली. चला स्पीडअप ठेवा, अधिकचा उशीर घेत आहे. उशीर नक्की तुमच्या माध्यमातून घेतला जातोय. फक्त आणि फक्त अवघ्या 2 धाव संख्येची गरज औपचारिकता शिल्लक जी पाहायला मिळते या मॅच मध्ये. समोर ठेवण्याचा प्रयत्न, जयची संधी उपलब्ध झाली आहे. एक धाव तर सहजरित्याने कंप्लीट होती, हरकत नाहीये. सिंगल डबलने ही धाव सहजरित्याने चेस होऊ शकतात. फक्त आणि फक्त अवघ्या 1 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये जी आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त अवघ्या 1 धाव संख्येची गरज. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती बॅटर राकेश जो आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या षटकामध्ये ज्याच्या बॅट बद्दल षटकार आला होता तोच आपल्याला स्ट्रायकर एंड वरती बॅटर राकेश पाहायला मिळतो. अवघ्या 1 धाव संख्येची गरज असताना स्वीट हिटचा फटका सजवला, स्वीट हिट मारला गेला आणि मॅच फिनिश. सामना जिंकला गेलाय. वांगणी क्रिकेट संघाच्या माध्यमातून सेलिब्रेशन जे केले जात आहे. बेस्ट ऑफ लक टीम राहील वांगणी, हार्ड लक टफ लक टीम देऊया शिळ क्रिकेट संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडचं कौतुक. चला स्पीडअप ठेवा. थँक्यू डीजे. यापुढील होणारा सामना लगेचच मैदानाच्या हातमध्ये दाखल व्हा.